भाऊ काय विषय? काय ना भाऊ विषय कष्ट, फक्त कष्ट का? फक्त कष्ट. मित्रांनो पाहू शकतो मी, सुमित शेठचं कष्ट म्हणजे खूपच कष्ट जोरात चालू नियोजन. पण पिझ्झा बनवते भाऊ इकडं. भाऊ मला हे म्हणायचंय, तुझ्या लाईफ मध्ये तू काय काय करू शकतो? माझ्या लाईफमध्ये मी कामं सगळी करू शकतो. हा पण कोणाला फसवणार नाही, हा कुणाचे 2 रुपये बुडवणार नाही, अजून कुणालाही खोटी आश्वासनं देणार नाही. अजून हा, लाईफ मध्ये कष्ट केले ना तर तुमच्या जीवनामध्ये जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट 100% होणार. वा, तर लाजायचं नाही. लाजायचं नाही, फक्त लाजला तो गेला. शिकाल तर शिकाल, शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचाल. वाचन तर वाचन. पण आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा, जे जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात ते नेहमी आपल्या मागे आपली निंदा करतात. बापरे. उदाहरणार्थ जर म्हणायला गेलं तर आपल्या जवळचेच असतात. त्यातलं उदाहरण म्हणलं तर भावकी. नव्हतं, अजिबात भावकीला जवळ करू नका. मी नव्हतो, मी जाऊ का? बरोबर आहे, बरोबर आहे. असं आहे भाऊ, पिझ्झाचं नियोजन चालू आहे, पिझ्झा पण करतोय मित्रांनो. आणि भाऊच्या अंगामध्ये वेगवेगळ्या कला आहेत. काय भाऊ? डास आमचा असला भारी आहे. हा? बांगो बांगो बांगो. भाऊची भाऊची पैसा पैसा भाऊची. नाही का? कसं फुल आहे? ट्रेन, झापूक झुपूक झापूक झुपूक. नाही काय विषय नाही, थोडासा तो फनी आहे. पण होऊ शकतं. शिकण्यासारखं भरपूर काही आहे. बघा ना, आता ऑसम सलूनवरून तो आलाय, बाउदन ब्रांचला स्वतः ओनर येतो. हे नियोजन करून ते तिथं पण सांभाळतो, म्हणजे जोक नाहीये. आणि ते करून जिम फिटनेस दाखव भाऊ. हा, नाच करते काय, यावंच लागतंय. भाऊ तुला काय वाटतंय, आजकालच्या पोरांना तो काय मेसेज असेल? आजकालच्या मुलांना काय, मी तर पहिलं सांगेन, आयुष्यामध्ये तुम्हाला शिक्षण करायला मिळालं ना हा. तर खरंच शिक्षण करा. शिक्षण हे पूर्ण व्हायलाच पाहिजे. आयुष्यातली 10 वर्ष निघून गेल्यावर शिक्षणाचं महत्व कळेल तुम्हाला. मी असं म्हणणार नाही की शिक्षण केल्यानंतर तुम्ही नोकरीच करा. बरोबर. तुम्ही व्यवसाय पण करू शकता, पण असंही नाही की शिक्षण केल्यानंतरच तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसायाला शिक्षणाची गरज नसते, पण व्यवसाय जर तुम्हाला पुढे न्यायचा असेल, कम्युनिकेट करायचं असेल लोकांबरोबर, तर एक उत्तम शिक्षण असणं गरजेचं आहे. शिक्षण घ्या, आता ही वेळ आहे. शिकले तर तुम्हाला काही करता येईल. ते गाणं म्हणलं झटपट पटापट, झटपट पटापट काय ट्रेंड आला तर नवीन. कुठला रे? झटपट पटापट पिझ्झा टर्के आणि नर. झटपट पटापट पिझ्झा टर्के अंधर. चालू भाऊ, पिझ्झाचं नियोजन तर चालूच आहे. आणि सोबतच तो डान्सर पण आहे, उत्कृष्ट डान्सर आहे तो. डान्स तर आतला बाप लेवलचा करतो. बघितला असेल तुम्ही, आता डेमो तर बघितलेला आहे. झटपट डायरेक्ट पिझ्झा अंदर, म्हणजे ह्या ओव्हनच्या अंदर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटेल. ते तर झालं. पिझ्झा मध्ये भरपूर काही प्रकार असतात आपले का? आपल्याकडे 14 प्रकारचे, नीट ऐका, 14 प्रकारचे वेगवेगळे पिझ्झा आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं की उदाहरणार्थ कॉर्न पिझ्झा आहे, जलास्पिन पिझ्झा आहे, त्याची मॅक्सिकन ग्रीन पिझ्झा आहे. असंख्य पिझ्झा आपल्याकडे आहेत. असंख्य पिझ्झा आहे का? तर अशा रीत्या आजचं आम्ही दोघांचं कन्व्हर्सेशन छोटं होतं. आय होप की तुम्हाला ते आवडेल. सर तुम्हाला काय माहिती आहे का आजच्या पुरता पार्ट 1 मध्ये? आज फर्स्ट ब्लॉग चालू करणार आपण दोघांना. आज फक्त झाके लाजायचं नाही, झाके होतं नाही, लाजायचं नाही. निंदा ही करतात. आपल्या बरोबर असताना आपल्या तोंडावरती जे गोड बोलतात ते आपले कधीच नसतात. आपल्या मागे जे आपले गुण जातात ते आपले असतात. वा, लक्षात घ्या. क्या बात आहे. आणि आयुष्यामध्ये प्रेम करा, पण त्या प्रेमामध्ये धोका देऊ नका. प्रेम केलं तर चांगल्या आणि व्यक्ती बरोबर, महिले बरोबर, स्त्री बरोबर, मुली बरोबर असं करा. अशा रीत्या फायनली पिझ्झा झालेला आहे एकदम. तुम्ही उद्याच्या भागामध्ये. बाय बाय बाय.